मित्रांनो, आज 3 अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। पहिला विषय आहे आदरणीय पंकजाताई मुंडे यांचा, दुसरा विषय आहे मनोजदादा जरांगे पाटील आणि तिसरा विषय आहे मित्रांनो हिंदूंचा। मित्रांनो, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना ट्रोल करण्यात आलेला आहे आणि ज्या असभ्य भाषेमध्ये त्यांना कमेंट करण्यात आलेले आहेत ते अत्यंत अशोभनीय आहे, निषेधार्ह आहे। सर्वप्रथम आम्ही त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो की असे जे असभ्य शब्दामध्ये, खास करून माता माऊल्यांना, महिलांना अशा असभ्य शब्दामध्ये बोलणारे मग जे ते कोणीही असो, त्याला कडक अशी शिक्षा झाली पाहिजे, त्यावर विशेष असा कायदा झाला पाहिजे। परंतु हे होताना दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये आता एकदम कमजोर असा गृहमंत्री आहे, इतका कमजोर गृहमंत्री या महाराष्ट्राने कधीही पाहिलेला नाही। कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत, कसलाही न्याय भेटायला तयार नाही। आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्या असणाऱ्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत जर अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय, सर्वसामान्य लोकांचं काय, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। म्हणजे राज्यातील सर्वात पॉवरफुल महिला असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांना अशा शब्दामध्ये जर ट्रोल होत असेल तर सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्या पाठीमागे कोण उभा राहणार, हे गृहमंत्र्यांनी अधोरेखित करणं गरजेचं आहे आणि यावर संपूर्ण राज्याने आवाज उचलणं गरजेचं आहे। मित्रांनो, मतभेद असतात, प्रत्येकाचे एकमेकाशी मतभेद असतात, मतभेद असले पाहिजेत आणि मतभेद असणं हे लोकशाहीचं प्रतीक आहे, लोकशाहीची निशाणी आहे। परंतु मतभेदाचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा शब्दामध्ये एखाद्याला ट्रोल करताल। अशा शब्दामध्ये जर कोणी ट्रोल करत असेल, विरोध हा सभ्य भाषेमध्ये झाला पाहिजे, विरोध हा चुकांवर आधारित झाला पाहिजे, विरोध हा पुराव्यासहित झाला पाहिजे आणि जे चुकलं आहे ते दाखवून दिलं पाहिजे। परंतु अशा पद्धतीने अशी भाषा वापरणं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। त्यामुळे या बाबतीत आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या सोबत आहोत आणि यावर कडक अशी कारवाई तर झालीच पाहिजे, पण यावर विशेष असा एक कायदा बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून जे फेक अकाउंट्स आहेत आणि अशा अश्लील कॉमेंट करणाऱ्यांना कडक अशी सजा व्हायला हवी, या मताचे आम्ही आहोत। मित्रांनो, दुसरा विषय आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन आता होणार आहे, ते आंदोलन यशस्वी होणार का? मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत, परंतु मुंबईला पहिली जशी गर्दी झाली तशी आता गर्दी होणार का, अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मित्रांनो, मी स्वतः मराठा समाजाचा एक भाग असल्यामुळे मराठा समाजाची मानसिकता मला चांगल्या प्रकारे माहीत आहे। जर मनोज जरांगे पाटील मुंबईला जाऊन जर उपोषण करणार असतील, लक्षात ठेवा, जबाबदारीने बोलतोय, जर मनोज जरांगे पाटील मुंबईला जाऊन उपोषण करणार असतील तर मराठा समाजाचा पाहिजे तसा पाठिंबा भेटणार नाही। मागची 2 उपोषणे मनोज जरांगे पाटलांची केवळ यामुळे फेल गेलेली आहेत, खरं बोलावं लागतं, यामुळे फेल गेलेली आहेत, कारण 90% मराठा समाजाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करू नये। आता हा 90% मराठा समाज मनोज जरांगे पाटलावर जीवापाड प्रेम करणारा मराठा समाज आहे। लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलावर तो पूर्णपणे प्रेम करतो। या समाजाला मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे, कारण मराठा समाजामध्ये एक भीती आहे की खूप दिवसानंतर असा एक प्रामाणिक नेता भेटलेला आहे आणि उपोषणामुळे त्यांच्या जीविताला काही हानी होऊ नये, या प्रेमापोटी मराठा समाजाची ही मागणी आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि उलट जर त्यांनी उपोषणाचा जर हट्ट धरला तर त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं महत्त्व त्यामुळे वरचीवर कमी होत आहे आणि ही गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। वेगळं कोणतंही आंदोलन करा चालेल, परंतु उपोषण शब्द आता मनोज जरांगे पाटलांनी कदापिही तोंडातून काढू नये। जर त्यांनी उपोषण हा शब्द जर तोंडातून काढला तर त्यांचं महत्त्व कमी झाल्याशिवाय राहणार नाही। ही बाब मराठा समाजाने त्यांना लक्षात आणून देणं गरजेचं आहे। आणि सध्या वेगवेगळ्या ज्या यूट्यूब चॅनल्सवर चर्चा सुरू आहे की मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा समाज आहे की नाही, संपूर्ण मराठा समाज 100% पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे, फक्त त्यांच्या उपोषणासोबत नाही, लक्षात ठेवा। मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा विषय आहे हिंदू राष्ट्राचा। भारतीय जनता पार्टीचं जे हिंदू राष्ट्र आहे किंवा हिंदू ही संकल्पना आहे ती पूर्णपणे फसवी आहे। मित्रांनो, आम्ही हिंदू आहोत या
भारतातील 80% समाज हा हिंदू आहे आणि मित्रांनो आम्ही हिंदुत्व जपत लहानाचे मोठे झालेलो आहोत। हिंदुत्व हे आमच्या रक्तामध्ये आहे, हिंदू आमचा धर्म आहे। परंतु आमचं हिंदुत्व हे मित्रांनो शाहू महाराजांना मानणार आहे, बाबासाहेबांना मानणार आहे, महात्मा फुलेंना मानणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं आहे। आताच्या UPSC परीक्षामध्ये आपण आता पाहिलं, यावेळेस सुद्धा अनेक वेळा घडलेलं आहे। लक्षात ठेवा की ज्या दलित हिंदूंना OBC हिंदूंना लेखी परीक्षामध्ये जास्त मार्क पडले त्यांना मुलाखतीमध्ये कमी मार्क देण्यात आले आणि जे उच्चवर्णीय आहेत त्यांना लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क पडून सुद्धा मुलाखतीमध्ये जास्त मार्क दिले आणि त्यामुळे त्यांची रँक वरती गेली। अशा प्रकारे जर तुम्ही उच्चवर्णीय आजही जर खालच्या हिंदूंना, OBC हिंदूंना, दलित हिंदूंना जर अशा प्रकारे लाथडत असाल, तुडवत असाल, अशा प्रकारे नाकारत असाल, अशा प्रकारे अन्याय करत असाल तर कोणत्या तोंडाने तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणत आहात? हिंदू म्हटला की सगळ्यात पहिल्यांदा सर्व दलित हिंदू असो, OBC हिंदू असो, कोणीही हिंदू असो, हे सर्व हिंदू तुम्हाला जर समान धरता येत नसतील, तुमचं हिंदुत्व केवळ जर शेंडी जाणवायचं असेल आणि हे पुराव्यासह जर दिसत असेल तर अशा तुमच्या खोट्या हिंदुत्वाचा आम्ही विरोध का करू नये याचं सुद्धा उत्तर भारतीय जनता पार्टीच्या समर्थकाने देणं गरजेचं आहे। आणि आमचा लढा हा समतेसाठी आहे, समानतेसाठी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलं त्यासाठी आहे। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।